विचारण केलेलं आहे की बघा त्याच सर्व त्यांनी म्हटलं की वैशिष्ट्य काय असणार, त्यासाठी ही बातमी ही खूप महत्वाचा आहे हा मुद्दा. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. त्यांनी म्हटलेलं की सर्व धर्मातील नागरिकांना युसीसी लागू म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आणि बहुपत्नीत्व आणि बालविवाहास बंदी देण्यात आलेली आहे. बहुपत्नीत्व आणि बालविवाह हे एक महत्वाचं. दुसरा मुद्दा काय, घटनेच्या कलम 342 आणि 366 25 नुसार निर्देशित जे अनुसूचित जमातींना युसीसी लागू नाही. हे एक सर्वात महत्वाचं आहे. प्रश्न येऊ शकतो की समान नागरी कायद्याखाली की कुणाला लागू नाही. सर्व नागरिकांचा विवाह त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, सर्व नागरिकांच्या विवाह घटस्फोट वारसा लिव्ह इन बाबत बरोबर हे हक्कांचे संरक्षण केले जातात. एक, त्यानंतर विवाहानंतर 60 दिवसात त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर समजा तुम्ही विवाह केलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आधी 60 दिवसाच्या आत म्हणजे 2 महिन्याच्या आत नोंदणी करणं महत्वाचं आणि विवाह नोंदणी प्रक्रियेची सुलभ हे महत्वाचं. आणि जर समजा तुम्ही खोटी माहिती